पहिल्याच पावसात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचलं. मग पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे बाहेर पडल्या. तेव्हा त्यांच्या समोरच महापालिकेचा एक मुकादम उघड्या गटारात पडला. मग तो मुकादम मुद्दाम गटारात पडल्याचा संशय व्यक्त करत महापौरांनी चौकशीचे आदेश दिले. या घटनेला फक्त 8 दिवस झाले आणि गुरुवार 2 जुलैला मुंबईतूनच एक बातमी आली. साकी नाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची. यावेळची ही घटना गंभीर आहे, कारण मॅनहोलमध्ये पडून असलम शेख या 55 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय. तब्बल 3 तास रेस्क्यू ऑपरेशन करून सुद्धा असलम यांना वाचवण्यात यश आलं नाही. पण या घटनेनंतर मुंबईकरांकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय. या मॅनहोलचं काम चालू होतं, पण या कामाची माहिती वॉर्ड ऑफिसरलाच नव्हती, असं स्वतः महापौरांनीच सांगितलंय. त्यामुळे महापालिकेचा बेजबाबदार आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. या घटनेवरून फक्त विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदारांनी सुद्धा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर उपमहापौरांनी थेट मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावरच गंभीर आरोप केलेत. गुरुवारी साके नाक्यात नक्की काय घडलं, असलम शेख उघड्या मॅनहोलमध्ये कसे पडले आणि या सगळ्याला जबाबदार नक्की कोण, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अंधेरीच्या साकीनाका परिसरातला खैरानी रोड गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सखल भागात पाणी साचले. गुरुवारी सकाळी सुद्धा पावसाचा जोर कायम होता. 55 वर्षीय असलम शेख हे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाले, पण पाऊस जास्त असल्याने आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे ते घरी परत येत होते. त्यावेळी खैरानी रोडवरच्या सन्मान हॉटेल जवळ असलेल्या मॅनहोलचं झाकण उघडण्यात आलं होतं. मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू असल्याने मॅनहोलचं झाकण उघडं होतं. सकाळी 10:30च्या सुमारास याच ठिकाणाहून असलम शेख फोनवर बोलत जात होते. त्यावेळी त्यांचं लक्ष नसल्यामुळे त्यांचा पाय या उघड्या मॅनहोलमध्ये गेला आणि ते 20 ते 25 फूट खोल गटारात पडले. मुख्य म्हणजे या उघड्या मॅनहोलच्या शेजारीच काम करणारा कर्मचारी उभा होता, पण त्याचंही लक्ष नव्हतं. असलम शेख खाली पडल्याचं कळताच आजूबाजूचे लोक तिथे धावत आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाकडून असलम शेख यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण पाऊस वेगानं सुरू असल्यानं पाण्याला वेग जास्त होता. त्यामुळे असलम यांना रेस्क्यू करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यांचा शोध सुरू असतानाच एके ठिकाणी त्यांची चप्पल आणि छत्री बचाव पथकाला आढळून आली. पाण्याचा वेग जास्त असल्याने असलम शेख वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली. महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य वेगाने सुरू होतं. तब्बल 3.5 तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशन नंतर असलम शेख यांना बाहेर काढण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. मुंबई महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप व्हायला सुरुवात झाली, कारण पाऊस सुरू असताना सुद्धा मॅनहोलचं झाकण का उघडण्यात आलं? जर मॅनहोलचं काम सुरू होतं तर तिथे सुरक्षेची काळजी का घेण्यात आली नाही? त्याच्या बाजूला बॅरिकेड्स का लावण्यात आले नाहीत? असे प्रश्न विचारण्यात आले. यावरून महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावरच आरोप केले. 4-5 दिवसांपूर्वी मी आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं. वॉर्ड स्तरावर मॅनहोलसाठी काढलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याची मुदत संपलेली आहे. संरक्षित जाळ्या लावल्या गेलेल्या नाहीत. आपण त्याची चौकशी करून आदेश द्यावेत अशी मागणी मी केली होती. परवाच मी त्यांना याची आठवण करून दिली, पण त्यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी असं घाडी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर महापौर रितू तावडे यांनी आधी माध्यमांशी फोनवरून संवाद साधला. फोनवर बोलत असताना असलम शेख मॅनहोलमध्ये पडले. त्यांची छत्री आणि चप्पल आढळली आहे. मी वॉर्ड ऑफिसर हेरलेकर यांच्याशी बोलले, मात्र वॉर्ड ऑफिसरने कुठलीही वर्क ऑर्डर दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आदेश नसताना हे काम कसं सुरू होतं हा माझा सवाल असून याची चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचं महापौर तावडे म्हणाल्या. त्यानंतर संध्याकाळी महापौर रितू तावडे स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनावरच आरोप केले. ही घटना दुर्दैवी आहे. पावसाचा रेड अलर्ट असताना सुद्धा प्रशासनाने काम का सुरू केलं? खासगी कंत्राटदाराकडून हे काम सुरू होतं. ही प्रशासनाची खूप मोठी चूक आहे. यासाठी कोणालाही पाठीशी घालता येणार नाही. मॅनहोलचं झाकण उघडून त्यात जाळी बसवण्याची आता भर पावसात गरज नव्हती. हे सगळं पावसाळ्याच्या आधी होणं गरजेचं होतं.
त्यामुळे या बेजबाबदारपणाबद्दल कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत। तसंच या प्रकरणात ऑन द स्पॉट निलंबनाची कारवाई आम्ही करत आहोत। एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिरलेकर, एल विभागाचे दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौकुले आणि सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांना आम्ही ऑन द स्पॉट निलंबित केले। या अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची माझी मागणी आहे, असं महापौर तावडे यांनी सांगितलं। तसंच मृत अस्लम शेख यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा महापौरांनी जाहीर केली। यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांना अश्रू यानावर झाले। यानंतर महानगरपालिका आयुक्त अश्विनी बेडे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन हे काम का सुरू होतं त्याची माहिती दिली। महापालिकेने आधीच्या घटनांचा आढावा घेऊन मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय। आतापर्यंत 96,000 मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्यात आल्यात। रस्त्याच्या कामांमध्ये काही मॅनहोल्सवरच्या जाळ्या काढण्यात आल्या होत्या। ही घटना एल वॉर्डमध्ये घडली। इथे 75 मॅनहोल्सवर जाळ्या लावण्याचं काम बाकी होतं। त्याच्या माहितीनुसार 4 मॅनहोल्सवरच्या जाळ्या लावण्याचं काम बाकी होतं। त्यापैकीच एका मॅनहोलवर जाळी लावण्याचं काम सुरू होतं। ज्या सुरक्षिततेसाठी जाळ्या लावण्यात येत आहेत ती सुरक्षितता जाळी लावताना पाळण्यात आली नाही। कॉन्ट्रॅक्टर, त्याचे कामगार आणि सुपरवायझरनी तिथे सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी होती। त्याला बॅरिकेड्स लावून ट्रायपॉड लावायला हवे होते, पण सीसीटीव्ही त्यांनी असं काही केल्याचं दिसत नाही। तिथे 2 माणसं ठेवली होती। ते पादचाऱ्यांना सूचना सुद्धा देत असतील, पण घाईत प्रत्येक पादचाऱ्याला सूचना समजून येत नाही। त्यामुळे हे मॅनहोल सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचं भिडे यांनी सांगितलं। पण या सगळ्यामुळे महापालिकेचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आलाय। एकीकडे महापौर रितू तावडे ही प्रशासनाची चूक असून ऑन द स्पॉट निलंबन करतायत, दुसरीकडे आयुक्त मात्र सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगतायत। त्यामुळे या घटनेला नक्की जबाबदार कोण? मुंबईतल्या मॅनहोलमध्ये आणखी किती लोकांचे प्राण जायची प्रशासन वाट बघणार आहे, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून केला जातोय। मुंबईत घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेमकी जबाबदारी कुणाची होती? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।